तर बाबरी कोसळल्यावर पळालेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं राऊत म्हणतात। निमंत्रणाची गरज नाही, आम्ही आधीपासूनच अयोध्येत आहोत, जाणार आहोत असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी भाजपवर हा पलटवार केलाय। बाळासाहेबांनी अयोध्येच्या लढाईची जबाबदारी घेतली होती याची आठवण देखील राऊतांनी करून दिली आहे। तर आता यांना कुठं कंठ फुटलेला आहे आणि राऊतांनी भाजपवर असा निशाणा लगावलेला पाहायला मिळतोय। राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होतं। आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो। तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते। अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी, बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते। बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, बरं का? तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहे। उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला, तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत। संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो आम्ही 20-20 दिवस जेलमध्ये होतो, आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो, जंगलातून 25-50 किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो। मला सांगा उद्धवजी कुठे होते? आदत त्यावेळेला फार लहान होते। संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं की आम्ही राम मंदिराच्या या कार सेवेमध्ये आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी होतो हे त्यांनी एकदा दाखवावं, एखादा फोटो दाखवा। आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचं आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा।